जय शिवराय. मी पांडुरंग कदम. आपण आज आहोत आझाद मैदानाच्या परिसरामध्ये. आज उपोषणाचा 5वा दिवस आहे. दादाची प्रकृती खालावत चाललेली आहे. अशामध्ये सरकारचं नाटकंच म्हणता येतील त्याला, ती नाटकं सुरूच आहे आणि चुकीचे डॉक्युमेंट जमा करून मराठा आंदोलन कसं बदनाम करता येईल त्याचा या ठिकाणी मनोमन प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यासाठी सत्तेचा कसा उपयोग त्यांच्या अँगलने तो उपयोग असेल, पण आम्ही म्हणू त्याला तो दुरुपयोग कसा करतायत हे आपण सगळ्या महाराष्ट्रभरातून या ठिकाणी पाहतो. अशातच आमच्यासोबत आहेत मानवतमधून आलेले आमचे मराठा बांधव आहेत जे पहिल्या दिवशीपासून इथं आलेले आहेत. आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. अमोल भाऊ, काय वाटतं तुम्हाला? दादांचा आज 5वा उपोषणाचा दिवस आहे, तर काय सांगाल? सर्वप्रथम आज जो काही उपोषणाचा मनोज दादांचा 5वा दिवस आहे, आज आम्हाला सकाळी सर्व आमच्या बांधवांना मी विनंती केली आपण थोडाफार नाश्ता करू. तर आमचे सगळेच बांधव मला त्या ठिकाणी म्हणाले की आपण रोजच खायलोत, आपण आजचा एक दिवस तरी आपण मनोज दादांसाठी काही न खाता म्हणजेच उपोषण करून पाळूयात आणि तो आजचा दिवस आणि आजपासून जोपर्यंत मनोज दादांचं चालू राहील तोपर्यंत आम्ही कोला गाववासियातील सर्व आमचे मराठा बांधव जेवढे काही आमच्यासोबत आलेले आहेत तेवढ्या सर्वांनी निर्धार केलेला आहे की आम्ही आजपासून काहीही कोणतंही अन्न प्राशन करणार नाहीत आणि तो निर्धार आमचा जोपर्यंत मनोज दादांचा आदेश येणार नाही तोपर्यंत कायम राहणार आहे. जय शिवराय. तशातच तुम्हाला थोडंसं हे करतोय, तुमची तब्येत ठीक नाही आहे, मग अशातच परत अन्नत्याग करायचं म्हणजे तितकंसं योग्य नाही. तर तुम्हाला आज जर समजा मी समाजासाठी एक दिवस पण अन्नत्याग करू शकत नाही, मग मनोज दादांनी काय पूर्ण समाजाचं आपलं काय गुतं घेतलेलं नाही की बाबा त्यांनीच एकट्याने 5, 6, 10, 20 आपण सगळा इतिहास पाहिलेला आहे. 109 दिवस कोणत्याच अण्णा हजारेनं सुद्धा एवढे उपोषण केलेले नाहीत तेवढे आमच्या दैवतानं म्हणजे मनोज दादा जरांगे पाटलांनी उपोषण केलेले आहेत. मग त्यांच्यासाठी त्यांना एक पाठिंबा म्हणून आणि आमचा 1-2 दिवसाचा अन्नत्याग आम्ही सहजासहजी करू शकतो, पण 4-5 दिवस तिथून पुढं झाल्यानंतर देखील पण आम्ही यावेळेस मागं हटणार नाही. कारण की यावेळेसची जी लढाई आहे ती आरपारची लढाई आहे. यावेळेस जर आपल्याला हैदराबाद गॅजेट जरीसुद्धा आपल्याला लागू झालं नाही तर आपण सपशेल मराठे हरले म्हणून हे आपल्याला सर्वांना या गोष्टीची दखल घ्यावी लागणार आहे. आणि जे कोणी आपले सर्व मराठा बांधव आले त्यांनी ज्याच्या त्याच्या परीनं तुम्हाला जसं जरांगे पाटलाचा आदेश येईल त्या आदेशाचं पालन करावे ही आमच्या सर्व मराठा बांधवांतर्फे मी विनंती करतो. अगदी ठीक आहे. तर आपण इथे बंधू आहेत, काय म्हणताल तुम्ही? आज 5वा दिवस उपोषणाचा, दादाची प्रकृती खालावत. मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा. आज दादाचा 5वा दिवस कळकळ उपाशी असून पाटलाचा 5वा दिवस आपण दररोज खायला. पाटील जसजशी पाटलाची तब्येत बिघडायली तसतसे पाटील त्या इशारावर मराठ्यांच्या मुलाच्या हितासाठी अजून किती दिवस पाटील उपोषण करणार यांची सर्व मराठ्याला सर्व आपल्या बंधूंना काळजी लागली आहे. आपण एक दिवस उपाशी राहिलो तर आता पोटात तोडतंय. दादाने 14 दिवस 15 दिवस 19 दिवस उपास धरून मराठ्याच्या मुलांसाठी हितासाठी दादा एवढे तळमळतात तर आपण का इतक्या दुरून आलो? नुसतं जेवायचंय, खायचंय, प्यायचंय हे असून सुद्धा आपण या मराठी दादानं एवढं त्याग केला. हे सरकारला एका जागी नका, या सरकारनं त्याच्यावर पावलं उचलावं ही अशी मराठ्याची मी कळकळीची विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. एक मराठा लाख मराठा, कोटी मराठा. ह्या आहेत भावना, तितकं सोपं नाही आहे. जसा ह्या भावना आहेत मराठा बांधवाच्या. जेव्हा दादा उपोषणाला बसतात म्हणजे आम्ही काय एवढ्या थाटामाटात येतोय म्हणजे काही खूप आनंदानं येत नाही आहेत, त्याच्यामागेही दुःख आहे. आणि जसं एक दिवस पुढं जातो तसं आमच्या हृदयाचे ठोके या ठिकाणी कमी जास्त होत असतात. कारण ही उपोषण खूप अवघड गोष्ट आहे. 1 तास आपण विलंब नाही करू शकत जेवण्यासाठी आणि दादा 5-5, 8-8 दिवस या ठिकाणी हे खूप अवघड आहे. आणि दादा पाणी घ्यायला सुद्धा या ठिकाणी नकार देतात. खूप रिक्वेस्ट करून या ठिकाणी त्यांना पाणी घेण्यासाठी फोर्स करावं लागते. त्यामुळे सरकारला विनंती आहे आणि दादाने तुम्हाला वारंवार इंटिमेट केले हे तेवढी सोपी गोष्ट नाही आहे. सरकारला विनंती आहे, सरकार मायबाप आपण लवकरात लवकर निर्णय घ्यावा
आणि हा प्रश्न मार्गी काढावा एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा लाख मराठा.